सकारात्मक चर्चा झाली तर आपल्याला काही गरज नाही. जर सकारात्मक चर्चा नाही झाली तर मग आपल्याला आपला जो निर्णय घेतलेला आहे आपण की आठवड्याभरामध्ये आम्ही आमचं काम जे आम्हाला आंदोलन करायचं कोणत्याही रीतीने करायचंय ते आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या जबड्यात हात घालून काढण्याची ताकद सुद्धा कामगारांमध्ये असते. असते की नसते? जर मेहनतीने आम्ही कुदळ फावडा घेऊ शकतो तर आमच्या हक्काचा मोबदला आम्ही मिळवून घेऊ शकतो. म्हणून मोर्चा संपण्यातच आला होता आणि आनंद क्षण व्यक्त करणार त्या अगोदरच आमच्या सफाई कर्मचारी ताईंचा अपघात झाला आहे. बस खाली पाय सापडला आहे आणि मोठा अपघात झाला आहे. दुर्दैव हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. ग्रॅज्युएटी आमच्या हक्काची, आई कुणाच्या बापाची, ग्रॅज्युएटी आमच्या हक्काची, आई कुणाच्या बापाची. अधिकाऱ्यांचं करायचं काय, या अधिकाऱ्यांचं करायचं काय. खाली डोके वरती पाय. जे मयत आहेत जे सेवानिवृत्त आहेत त्यांनाच ग्रॅज्युएटी मिळत नाही तर पुढे भविष्यात आपल्याला मिळेल की नाही याची शंका वाटत होती. त्यामुळे आपण आज ते अर्ज भरले. अर्ज आपण पालिकेत जमा केले आयुक्तांच्या नावाने आणि ठेकेदाराला आपण ते व्हॉट्सअप केले. तर आपली आता ही प्रमुख मागणी राहील की आम्हाला आमची ग्रॅज्युएटी सरसकट द्या. की आम्ही जिवंत असताना मेल्यावर कोणी बघितले कोण घेते कोण नाही. त्यामुळे आता जिवंतपणेच आम्हाला आमची ग्रॅज्युएटी द्या आणि आम्हाला मोकळं करा. मागणी केलेली आहे की आम्हा सर्व कामगारांना जे ग्लोबलमध्ये काम करत होते 2012 ते 2023 पर्यंत त्या कामगारांची ग्रॅज्युएटी आम्हाला सरसकट मिळाली पाहिजे. दुसऱ्या विभागाचा विषय होता उद्यान विभाग. उद्यान विभागाचा वाढीव DA 2021 ते 2024 तसंच सुट्टीचा पगार 2021 ते 2024 पर्यंतचा फरक ही उद्यान विभागाची मागणी होती. तिसरा होता स्मशानभूमी कामगारांचा 2 महिने पगार नाही आहे, त्यांना ग्रॅज्युएटी नाही. तसं उद्यानला ग्रॅज्युएटी नाही तर उद्यानची पण ग्रॅज्युएटी जी आता नवीन नियमानुसार दरवर्षी ग्रॅज्युएटी भेटली पाहिजे. तसंच आता यापुढे आरोग्य विभागाचं पण तेच होणार आहे. अगोदर आपण 5-5 वर्ष थांबायचो की पहिल्याचा कायदा होता की 5 वर्षानंतर संबंधित कामगाराला ग्रॅज्युएटी दिली जायची. आताचा गेल्या 2 वर्षापूर्वीचा कायदा आहे की कामगाराला 1 वर्ष झाली तरी त्याला ग्रॅज्युएटी लागू होते. तर हे सर्वांच्या मागण्या घेऊन आपण आज त्याचं निवेदन राज्याचे सफाई आयोग उपाध्यक्ष श्री मुकेशजी सारवान यांना देणार आहोत. हे निवेदन देताना मला तर वाटतं की बहुतेक जेवढ्या महिला आहेत त्या महिलांनी पुढे येऊन त्यांना हे निवेदन द्यायचं आहे. जेवढ्या आपल्या या साईडला उजव्या साईडला महिला आहेत त्यांना मी हे करतोय की तुम्ही स्वतःहून पुढे या सर्वजण आणि ते निवेदन द्यायला तयार आहात. पण माननीय भाऊंकडे तसेच आपले महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुलतान भाऊंकडे हे आपण प्रामुख्याने ठेवलेली आहे. त्यामुळे आजची जी सभा होईल वरती आज ती व्यवस्थापन समितीची मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये जो काही निर्णय लागेल त्याच्यावरती पुढे आपण आपला निर्णय घेणार आहोत. जर तिकडे सकारात्मक चर्चा झाली तर आपल्याला काही गरज नाही. जर सकारात्मक चर्चा नाही झाली तर मग आपल्याला आपला जो निर्णय घेतलेला आहे आपण की आठवड्याभरामध्ये आम्ही आमचं काम जे आम्हाला आंदोलन करायचं कोणत्याही रीतीने करायचंय ते आम्ही सर्व पदाधिकारी इकडची स्थानिक कमिटी मिळून आम्ही त्याचा विचारविनिमय करून पुढील आंदोलन आम्ही उभारू. जिंदाबाद. कामगार विसरेल का? वाघाच्या जबड्यात हात घालून काढण्याची ताकद सुद्धा कामगारांमध्ये असते. असते की नसते? जर मेहनतीने आम्ही कुदळ फावडा घेऊ शकतो तर आमच्या हक्काचा मोबदला आम्ही मिळवून घेऊ शकतो. म्हणून आज इथे सफाई आयोगाचे प्रतिनिधी इथे येणार आहेत. त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की मीरा भाईंदर शहरातील मीरा भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचारी जे आहेत ते कशा अवस्थेमध्ये आहेत आणि ठेकेदार त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीने अत्याचार करतो. म्हणून सर्वांना विनंती आहे की त्यांनी एकता दाखवायची, एकजूट दाखवायची, आपली ताकद
प्रशासनाला आणि त्या ठेकेदाराला कळली पाहिजे. आजपर्यंत आम्ही शांततेने सर्व मागण्या मागत आलो, पण यापुढे आम्ही संघर्षाची भूमिका घेणार. सन्माननीय विवेक भाऊ यांच्या मार्गदर्शनाने आणि सुलतानबाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आज इथे सर्व मीरा भाईंदर सफाई कर्मचारी व इतर विभागीय कर्मचारी इथे उपस्थित आहेत. वाहतुकीला थोडासा त्रास होऊ नये, शहरातील लोकांना आपल्याला वेठीस धरायचं नाही. या आरामखोर ठेकेदार आणि मुजोर प्रशासनाला आपल्याला जाब विचारायचा आहे. म्हणून जे कामगार मागे उभे आहेत त्यांनी वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये अशा पद्धतीने आपण थांबायचं आहे. एवढ्या धगधगत्या उन्हामध्ये या मीरा भाईंदर महानगरपालिकेला प्रथम क्रमांक आणून देणारा सफाई कर्मचारी, सफाई योद्धा आज या उन्हामध्ये इथे उभा आहे. तर या प्रशासनातील अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की नाही? लाज वाटली पाहिजे की नाही? त्या ठेकेदाराला महानगरपालिकेतील आयुक्तांनी जाब विचारला पाहिजे आणि त्याला तातडीने बोलवून असे आदेश दिले पाहिजेत की जे कर्मचाऱ्यांची थकबाकी आहे ते आत्ताच्या आता तू त्यांना देऊन टाक. तोपर्यंत आपण जाणार का? आपण जाऊ का? किती ऊन पडला तरी, कारण आपण श्रमजीवीचे सैनिक आहोत. ऊन, वारा, पाऊस, थंडी याला आपण घाबरणारे आहोत का? अशा परिस्थितीमध्ये आपण जर काम करतो, शहरामध्ये सफाई करतो आणि त्यामुळे शहरातील लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहावं, याची जबाबदारी आपण पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडतो. तर जी जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची, आयुक्तांची आहे ती त्यांनी पार पाडावी. या मागणीकरिता आज आपण इथे जमलेलो आहोत. तर सर्वांना पुन्हा माझी एक सूचना आहे की इकडे तिकडे न जाता सफाई आयोगचे जे प्रतिनिधी आहेत ते जोपर्यंत येत नाहीत आणि आपल्या वेदना, आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत आपण पोचवत नाही तोपर्यंत एकही कामगार इथून हलणार नाही, कुठेही जाणार नाही. जाणार का? जाणार? कारण आपण इथे आर या पार या पद्धतीने लढाई लढण्यासाठी आलेलो आहोत. किती वेळा अर्ज विनंत्या करायच्या, किती वेळा मागणी करायची? आम्ही का भीक मागतो का? भीक मागतो का आपण? जो आमच्या घामाचा पैसा आहे, जो आमच्या हक्काचा पैसा आहे तो देण्यासाठी जर तुम्ही टाळाटाळ करत असाल तर यापुढे आम्ही सहन करणार नाही. हे अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी सुद्धा लक्षात घ्यावे. सर्वांना जिंदाबाद. घटनेचा पुढेच पाय अन्यायाला सुखवित जाय. संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला सुखवित जाय. संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला सुखवित जाय. संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला सुखवित जाय. संघटना ही कोणाची आहे? गरीब जनतेची आहे. गरीब जनतेची आहे. गरीब जनतेची. वारली कोणी कातकरी बौद्धवादी कुंडी आगरी. बौद्धवादी कुंडी आगरी. बौद्धवादी कुंडी आगरी. जाती भेद मानायचा नाही अन्यायाला सुखवित जाय. संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला सुखवित जाय. संघटनेचा पुढेच पाय
कामगार एकजुटीचा हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं लढण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी ग्रॅज्युटी आमच्या हक्काची ग्रॅज्युटी आमच्या हक्काची कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही सामाजिक कामगार संघटना जिंदाबाद सामाजिक कामगार संघटना जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद मामा हे रे तुमचे जे काही समस्या आहे या संदर्भात उपयोग गंभीरपणे दखल घेऊन तुमचा अन्याय शासन असो ठेकेदार असो जो कोणी असेल त्याच्या विरुद्ध कडक अशी कारवाई करणार मला न्याय देण्यासाठी राज्यसभा कर्मचारी आयोगाची स्थापना करण्यात आली. तुम्ही उन्हात थांबले मला पाचारण केलं असतं मी मिटिंग नंतर घेतली असते पहिले इथं आलो असतो आलं लक्षात आणि या घटना ज्या आहेत तुमच्या सांगायची गरज नाही मी त्याच्यातूनच आलेली तर थोडा काळ काढा मला तपासून द्या आणि तुमचा प्रश्न मार्गी कसा लागत नाही आहे माझ्यावर या सुरक्षेची आमच्याशी आरेरावी केली अक्षरशः त्यांना बोललो की साहेब आलेत आम्हाला निवेदन द्यायचे हा आमचा मोर्चा नाही आहे सुद्धा आंदोलन नाही आहे तुम्ही आमची हे कामगारांची कामं सोडून तुम्ही आमची कामं सोडून आम्हाला पूर्णपणे आम्हाला आशा आहे फक्त ह्या मुजर लोकांनी यांना खरोखर आम्हाला इथे दाबून ठेवले आता मी बोलला मला आता म्हणतो आणि अरे तुला त्याला बोलायची शिस्त आहे का? बोलायची शिस्त नाही पोलीस प्रशासन सहकार्य करतं इकडचं पण हे सहकार्य करत नाही आम्हाला हे वारंवार होतं गेल्या वेळी पण जे आयोग आले होते डागोळ साहेब त्यांना पण आम्ही असेच निवेदन दिलं आम्ही कुठलं आम्हाला काही हे नाही कारण की तुम्ही येता सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेता तुम्ही त्याला न्याय देता मग हे न्याय द्यायला आम्ही जर आमच्या मागण्या आमच्या हक्काच्या मागण्या आम्ही मागण्या जर शिस्तबद्ध पद्धतीने येत आहोत ते आम्हाला असे करतात मला किती वाटतं पण नाही, मी तुमच्या साहेबांना मी कळवलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की गेटवरती तुम्ही या हेच निवेदन होतं ते मला गेटवरती या मीटिंग नंतर श्रमजीवी संघटना जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद मामा हे रे तुमचे जे काही समस्या आहे या संदर्भात उपयोग गंभीरपणे दखल घेऊन तुमचा अन्याय शासन असो ठेकेदार असो जो कोणी असेल त्याच्या विरुद्ध कडक अशी कारवाई करणार मला न्याय देण्यासाठी राज्यसभा कर्मचारी आयोगाची स्थापना करण्यात आली. तुम्ही उन्हात थांबले मला पाचारण केलं असतं मी मिटिंग नंतर घेतली असते पहिले इथं आलो असतो
आलं लक्षात. आणि या वेदना ज्या आहेत तुमच्या सांगायची गरज नाही, मी त्याच्यातूनच आलेली आहे. तर थोडा काळ काढा, मला एक तपासून द्या आणि तुमचा प्रश्न मार्गी कसा लागत नाही हे माझ्यावर सोडा. या सुरक्षेची आमच्याशी आरेरावी केली. अक्षरशः त्यांना बोललो की साहेब आलेत, आम्हाला निवेदन द्यायचे. हा आमचा मोर्चा नाही आहे, कुठला आंदोलन नाही आहे. तुम्ही आमची कामगारांची कामं सोडून तुम्ही आमची कामं सोडून आम्हाला पूर्णपणे आम्हाला आशा आहे. पण त्या ह्या मुजर लोकांनी यांना खरोखर आम्हाला इथे दाबून ठेवले. आता मी बोलला मला हे आता पण तो आणि अरे तुला त्याला बोलायची शिस्त आहे का? बोलायची शिस्त नाही. पोलीस प्रशासन सहकार्य करतं इकडचं, पण हे सहकार्य करत नाही आम्हाला. हे वारंवार होतं. गेल्या वेळी पण जे आयोग आले होते डागोळ साहेब, त्यांना पण आम्ही असेच निवेदन दिलं. आम्ही कुठला आम्हाला काही हे नाही, कारण तुम्ही येता सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेता, तुम्ही त्याला न्याय देता. मग हे न्याय द्यायला आम्ही जर आमच्या मागण्या, आमच्या हक्काच्या मागण्या आम्ही मागल्या जर शिस्तबद्ध पद्धतीने येत आहोत, तर हे आम्हाला असे करतात. मला किती वाटतं पण नाही, मी सांगायचं पी साहेबांना मी कळवलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की गेटवरती तुम्ही या. हेच निवेदन होतं ते मला गेटवरती या. ह्याला म्हटलं मीटिंग नंतर करू. तपासून तुम्ही आल्याची कारवाई आयुक्तामार्फत मी केलेली आहे आणि करतो. मी वारंवार येणारा व्यक्ती आहे आयोगात. म्हणजे इथं आज आलो 2 वर्षांनी येणार असं नाही, मी परत 2 महिन्यांनी येणार. तुमचं समाधान नाही झालं चला साहेब, आपण आधी जे आला आमच्या या सफाई कामगारांच्या ज्या प्राथमिक मागण्या तुम्ही ऐकून घेतल्या, प्रशासनासमोर मांडल्या, त्याबद्दल आम्ही कामगारांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला आशा आहे की आपण या सर्व ज्या समस्या आहेत त्यावरती लवकरात लवकर तोडगा काढाल या प्रशासनाची. नक्की सफाई कामगारांचे प्रश्न सुटावे, त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळावे यासाठी मी राज्यव्यापी दौरा करतोय आता पुन्हा राज्याचा. आणि उलट मी तुमच्याकडे येण्यात मला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. चला 2 मिनिटं साहेब, याला न्यूज घ्यायची. सफाई कर्मचारियों को राज्य सफाई कर्मचारी आयोग न्याय देगा ही. इतने सालों से ये परेशान है और आज ये पूरी तरह से यहाँ पर इकट्ठा हुए हैं. इसके बाद क्या लगता है कि कब तक इनकी समस्याएं समाप्त हो जाएंगी? जल्द से जल्द इनके संदर्भ में उचित ऐसी कार्रवाई आयोग के तरफ से की जाएगी. मैं खुद इनका प्रतिनिधि हूँ. मोर्चा संपण्यातच आला होता आणि आनंद क्षण व्यक्त करणार त्या अगोदरच आमच्या सफाई कर्मचारी ताईंचा अपघात झाला आहे. बसखाली पाय सापडला आहे आणि मोठा अपघात झाला आहे. दुर्दैवाने ही घटना झाली आहे आणि आम्ही सफाई कर्मचारी म्हणजे सर्वच एकच विनंती करतो देवाला की ताई लवकरात लवकर बरी व्हावी आणि सुखरूप आपल्या घरी जावी, हीच आम्ही देवापुढे प्रार्थना करतो. आणि आता ॲम्ब्युलन्स आली आहे आणि ताईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेत आहेत.